RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा कायदा आपल्या देशात लागू आहे अनेक वर्ष. त्याचं डायल्यूशन करणं चालू आहे. तर डायल्यूशन कसं? Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? शिक्षण आयुक्ताचं करायचं काय? शिक्षण आयुक्ताचं करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं करायचं काय? तिच्या जातं झालंच पाहिजे. जय भीम जय शिवराय. आज आपण या ठिकाणी पुण्यातील मध्यवर्ती कार्यालय म्हणजे सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी शिक्षणाचं आयुक्तालय आहे आणि आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे या ठिकाणी जो शिक्षणामध्ये फेरबदल केलेला आहे त्यासाठी एक मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चामध्ये अनेक लोकांनी सहभागी घेतलेला आहे. शिक्षणामध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलाबद्दल विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण जाणून घेऊया की नेमकं या मोर्चाचं आयोजन कशासाठी केलेलं आहे आणि जो नवीन बदल केलेला आहे तो काय आहे आणि लोकांचं विद्यार्थ्यांचं काय नुकसान होणार आहे. RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा कायदा आपल्या देशात लागू आहे अनेक वर्ष. त्याचं डायल्यूशन करणं चालू आहे. तर डायल्यूशन कसं की त्या 1 किलोमीटरच्या एरियामध्ये जर गव्हर्मेंटचं किंवा एडेड अशी एखादी शाळा असेल तर तिथल्या प्रायव्हेट शाळांना आजपर्यंत जे बंधन होतं की 25% जागा तुम्ही गरीब मुलांसाठी ठेवा ते बंधून काढून घेतलेलं आहे. का तर म्हणजे अहो तिथे आता सरकारी शाळा आहे ना मग तुम्ही प्रायव्हेट शाळेत का जाता. त्यामुळे आपल्या गरीब मुलांचं मुलींचं बहुजनांच्या मुलांचं आणि मुलींचं मोठं नुकसान होणार आहे. ते असं की मुळातच जर सरकारी शाळा आणि एडेड स्कूल्सची क्वालिटी चांगली असती गुणवत्ता चांगली असती तर प्रायव्हेटला कोणी गेलंच नसतं किंवा ती मागणीच आली नसती. पण ते तसं नाही आहे. आणि त्याचबरोबर आपल्या पालकांना चॉईस हवी असते की मुलांना कुठल्या शाळेत पाठवून कुठलं कन्व्हिनियंट पडेल कुठे चांगले शिक्षक आहेत कुठे चांगला एखादा खेळ शिकवला जातो वगैरे. ही जर लोकशाहीमध्ये आपण गरिबांना चॉईसच देऊ शकलो नाही तर मग लोकशाहीचा काय उपयोग आहे आपल्याला. प्रायव्हेट शाळांना गरीब मुलं का नको आहेत हा मुळात कळीचा प्रश्न आहे. त्यांचे पैसे काही सरकार देत नाही आहे भरत नाही आहे का हा दुसरा प्रश्न आहे. आणि तुम्ही जेव्हा चॉईस कमी करता तेव्हा त्या प्रॉडक्टची सर्व्हिसची गुणवत्ता कमी होते ऑटोमॅटिकली. आणि शिक्षणामध्ये जर चॉईस नसेल तर गव्हर्मेंट स्कूल्सची गुणवत्ता क्वालिटी कमी होणार आहे. आणि एक दिवस असा येईल आज नाही पण एक काही आठवड्यांनी महिन्यांनी वर्षांनी जेव्हा पालकांना असं वाटेल की जाऊ दे मरू दे आता मी हे सगळं कशासाठी करतोय तर मुलांच्या शिक्षणाला काहीतरी चांगलं त्यांचं भवितव्य झालं पाहिजे मग मी त्यांना सरकारी शाळेत घालतच नाही मी प्रायव्हेटमध्येच घालतो. त्याला कितीही पैसे लागले तर मी लोन घेतो उद्या आणि प्रायव्हेटमध्ये घालतो. अशी परिस्थिती होणार आहे. देशभरात जे चालू आहे खाजगीकरण की प्रत्येक गव्हर्मेंट किंवा पब्लिक सेक्टर गोष्टीला मोडून काढायचं ते आयदर विकायचं किंवा त्याचा सगळा त्याची मालमत्ता आणि त्याचबरोबर त्याची डिमांड ही प्रायव्हेटकडे वळवायची याचाच हा एक प्रकार आहे आणि ते अत्यंत घातक आहे. आपण म्हणतो की महाराष्ट्र आणि पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. हे महाराष्ट्रात अशा गोष्टी होत असतील तर मग देशाची काय अवस्था असेल की हे का घडतं आहे की शिक्षणाच्या विरुद्धच कुरवडी केली जाते. हे असं का होतं आहे. नाही हे पुन्हा ऑलवेज असं म्हणतात फॉलो द मनी. पैशाचा ट्रेल कुठे आहे तो बघा. खाजगीकरणाकडे जो काही सगळा कल आहे सगळा पैसा सगळे रिसोर्सेस आपल्या खिशातनं पैसे जे जातात ते पब्लिक ट्रेजरीमध्ये किंवा पब्लिक सेक्टरमध्ये न जाता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जावेत यासाठी हे सगळं केलं जातं. आपली काय पुढची भूमिका असणार नाही समजा जर का या कायद्यामध्ये बदल केलेला नाही आहे तर आपली काय पुढची भूमिका असणार. नाही भूमिका साधी आणि सोपी आहे. शिक्षण आणि शालेय शिक्षण यासारखा दुसरा महत्त्वाचा विषय असू शकत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की तुम्ही जर हेल्थ आणि एज्युकेशन यावरती 1 रुपया खर्च केला त्या समाजात त्या शहरात त्या राज्यात किंवा त्या देशात तर तुम्हाला समाज म्हणून देश म्हणून 7 रुपये परत मिळतात. त्यामुळे एज्युकेशन शिक्षण अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा हा मुद्दा आहे. आणि यात जर अशा काहीतरी लूप होल्स टाकून जर सरकार बदल करणार असेल तर महाराष्ट्र जनता काही शांत बसणार नाही. खूप मोठं आंदोलन आम्ही यावर उभं करू कारण बेसिक प्रश्न आहे. आपण असं म्हटलं जातं की हे जे आपले मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री कमी शिकलेले आहेत
त्यामुळं असं होतं आहे का हे सगळं जाणून बुजून केलं जातं आहे. आणि असं पण म्हटलं जातं की KG to PG हे शिक्षण मोफत दिलं गेलं पाहिजे, असं सगळीकडं वातावरण निर्माण केलेलं आहे, ढिंडोरा पिटला जातो. तर हे मुख्यमंत्री कमी शिक्षण आहेत आणि हे जे ढिंडोरा पिटला जातो याच्यावर काय आपली नाही, कोणाचं किती शिक्षण आहे, खरं तर एक काळ असा होता की पुरोगामी महाराष्ट्रात सुद्धा अनेक वर्षांपूर्वी कोणी शिकावं, काय शिकावं, किती शिकावं हे त्या व्यवस्थेत ठरवलेलं होतं. त्यामुळे मागच्या पिढीने किती शिकलं वगैरे याचा काही संबंध नाही. पण पुरोगामी महाराष्ट्रात जर तुम्ही गरीब आणि बहुजनांच्या मुलामुलींना शिक्षणाचे ऑप्शन्स कमी करणार असाल तर हे निंदनीय आहे, हे खेदजनक आहे आणि याचा विरोध महाराष्ट्राची जनता करणारच करणार. मी नेहमी म्हणतो की इलेक्शनचे मुद्दे काय असावेत, तर शिक्षण हा इलेक्शनचा मुद्दा असावा, आरोग्य हा इलेक्शनचा मुद्दा असावा, पर्यावरण हा इलेक्शनचा मुद्दा असावा. आणि आता तो होताना तुम्हाला दिसणार आहे, या निमित्तानं का होईना पण या येत्या इलेक्शनमध्ये हा मुद्दा असणार. आता आपण बघतोय की आपण जे मुद्दे सांगितले ते खरंच महत्त्वाचे आहे, परंतु आता जे मुद्दे देशामध्ये इलेक्शनच्या माध्यमातून घेतले जाते ते धार्मिक तेढ असेल किंवा धार्मिकता या विषयाला जास्त महत्त्व दिलं जाते. आपलं काय म्हणणं आहे? नाही, पण ते बदलेल जेव्हा पालकांना आता दिसायला लागेल की बाबा माझ्या मुलामुलींना जर ॲडमिशन मिळणार नसेल, चांगल्या शाळा मिळणार नसतील तर ते उतरतील आणि इलेक्शन मतपेटीच्या द्वारे सुद्धा याला उत्तर देतील, नक्कीच देतील. आपला परिचय? मी संग्राम खोपडे, मी काँग्रेस पक्षाकडून पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मागितलेली आहे आणि 22 वर्ष मी पुणेकरांचे प्रश्न मांडतोय. रेडिओच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून RJ संग्राम खोपडे असं रेडिओवरती माझा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही हे लोकसभेची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर मांडताय आणि तुम्ही का त्याचे दावेदार आहात असं तुम्हाला वाटतं? इलेक्शनचे अनेक मुद्दे असतात आणि दरवेळी ज्या पक्षाला जे कन्व्हिनियंट वाटेल किंवा सत्ताधाऱ्यांना जे कन्व्हिनियंट वाटेल, जे सोपं वाटेल, जे तेढ निर्माण करणारं आहे, जे इमिजिएट रिझल्ट देणारं आहे ते विषय ते लोक घेतात आणि मुद्दे बनवतात. माझं म्हणणं साधं आणि सोपं आहे. पुण्याचं बोला, पुण्याचं बोला, पुण्याच्या रोजच्या जगण्याच्या प्रॉब्लेम्सवर बोला, आमच्या ट्रॅफिकवर बोला, पब्लिक ट्रान्सपोर्ट आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे नेतृत्व नाही आहे, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही. 40% पुणेकर वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. पुणेकर म्हटल्यावर काय इमेज डोळ्यासमोर तुमच्या येते? कोणीतरी उच्चभ्रू माणूस आहे पुणेकर. पुणेकर म्हणजे काय? तसं नाही आहे. 40% पुणेकर आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्यांमध्ये राहतो. तर लो इन्कम हाऊसिंगचे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. हजारो करोडो रुपये खर्च केले जातात मेट्रो आणि चांदणी चौक सर्कल, तो जो काय फ्लायओव्हर भूलभुलैया बांधला आहे, अशा चकचकीत चमकणाऱ्या प्रोजेक्ट्सवर. पण साध्या ज्या 3000 बसेस हव्या त्या केल्या जात नाहीत. रस्त्यांचे आमचे प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. तर मूलभूत जगण्याचे रोजचे प्रश्न पुणेकरांचे आहेत. त्यासाठी मी इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे. शेवटी पुणेकरांना काय आवाहन कराल तुम्ही? पुणेकरांना मी एकच सांगतो, इलेक्शनचं वर्ष आहे, लोकसभा त्यानंतर विधानसभा, आणि जर सत्ताधाऱ्यांचा मूड असेल तर कदाचित महानगरपालिकेची इलेक्शन होईल, कारण 2 वर्ष ती झालेलं नाही आहे. पण प्रत्येक इलेक्शनमध्ये पुण्याचं बोला, बाकी काही बोलू नका. बाकी इतर विषयांवर बोलायला देशभरात, दिल्लीत खूप मोठमोठे नेते बसलेले आहेत सगळ्या पक्षाचे. त्यांना एकमेकांशी वाद घालू द्या, त्यांना एकमेकांची चर्चा करू द्या, आरोप प्रत्यारोप होऊ द्या. पण तुम्ही आणि मी फक्त पुण्याचं बोललं पाहिजे, रोजच्या आपल्या जगण्याबद्दल बोललं पाहिजे. कारण ही जर संधी गेली इलेक्शनची, या वर्षाची, या महिन्यांची, तर पुन्हा 5 वर्ष आपल्याला कोणी विचारणार नाही. धन्यवाद. थँक्यू.